अंकुश, आपल्या नावात अंकुश आहे, तर या दोन्ही फलंदाजांवरती धावा जमवण्यापासून अंकुश लावणार का ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असेल. पाहूया येणाऱ्या या चेंडूंवरती विकास आणि जगदीश त्याचबरोबर अंकुश यांचा खेळ कसा असणार आहे. तर यस श्री गणेश साई गणेश सातपाडी संघ लगेच या, आपण आपला सन्मान चिन्ह घ्या. तर यस जाऊया आपण पहिला चेंडू हाताळला जाणार. पाहूया पहिला चेंडू हाताळला जातोय. जगदीश चेंडू टॅप केला जातोय परंतु धावा मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्वरित लगेच चेंडूवरती येतोय, नजरा ठेवला चेंडूवरती, चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू येतोय निर्धाव. इकडे पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी आला होता. यस सिंगल झोन मध्ये जाताना पाहायला मिळतंय. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने खाता ओपन केलं जातंय. तसेच जगदीश सुद्धा इकडे खातं ओपन होताना पाहायला मिळतंय. तर वामिका स्टार यांचा विचार केलं. लकी चषक 2024चा आपण महासंग्राम पाहिला होता मागच्या आठवड्यामध्ये मुरबे गावामध्ये. त्यामध्ये मात्र एक गाव एक ओपन पॅनल आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये वामिका स्टार आगवण संघ मात्र ठरला होता अंतिम विजेता संघ. पाहूया या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांचा चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळेल का. आणि त्यांच्या संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू आपण पाहिले होते. बसंतजी गुप्ता आपल्याला रिक्वेस्ट असेल. यस आपण यायचं इकडे. पाहूया पुन्हा एकदा चेंडू बाईकचा हा सिंगल येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती वामिका स्टार आगमन संघाची 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा. पाहूया जग्गू आता स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतंय. जग्गूची फळी मात्र आग उभरेल का या मैदानावरती पाहूया. परंतु अंकुश धावांवरती अंकुश लावांचं काम हे बघा अति घाई संकटात नाही आणि हेच काम केलंय क्षेत्ररक्षक वर्गानं. इकडे चेंडू पकडून फेकण्याची घाई होती परंतु इकडे चेंडू पकडून फेकण्याची 1 धाव रोखण्याची घाई. इकडे 4 धावा देत आहेत. इकडे 4 धावा देत आहेत गिफ्ट मध्ये तेही जग्गूला. पाहूया जग्गूची फळी मात्र आता सांगते 4 धावा मिळत आहेत. आता जग्गू नावाच्या फलंदाजाला 4 धावा मिळाल्यात. या 4 धावेने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 6 धावा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये जग्गू आणि विकासची जोडी किती कार्यगर ठरते. तर बसंतजी गुप्ता यांचं स्वागत केलं जाणार मंचावरती. सुनीलजी यादव यांच्या शुभ हाताने मात्र बसंतजी गुप्ता यांचं मात्र सन्मान चिन्ह देऊन व मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहू शकाल. अभ्या इकडे सिंगल धाव येते. सिंगल धाव येते. शेवटचा चेंडू. यस शेवटचा चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा. 7 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू. विकास इकडे विकासाच्या नावावरती पाहूया विकास होणार आहे की विकासची पारी इकडे समाप्त होणार आहे. तर यस विकासची पारी इकडे होते समाप्त. फलंदाज विकासला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आगवन वामिका स्टार संघ पहिला गडी बाद होतोय. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय विकास. विकास नावाचा ढंका मात्र इकडे संपलाय. फलंदाज विकासला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाणार. जाऊया नवीन फलंदाज गौतम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 7 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 7 धावा. 1 षटक संपलाय. नक्कीच सुंदर षटक हाताळलं गेलं अंकुश आणि आपल्या गोलंदाजीमध्ये जे अंकुश लावायचं होतं ते अंकुश लावलं परंतु क्षेत्ररक्षकाकडनं ती झालेली चूक आणि तो मिळालेला चौकार हे मात्र धावसंख्या 7 वरती नेऊन ठेवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तर विनंती असेल
पंचायत संघ वन मॅन शो पंचायत संघ आपला 10वा खेळू म्हणजे राखीव खेळाडू पाठवा, आमच्यापर्यंत नावं पोहोचत नाहीयेत. इकडे पाहूया धावचीची संधी, पुन्हा एकदा फलंदाज बाद करण्याची संधी आणि तोही मोठा फलंदाज. आगवण संघाची जी रीडची हड्डी याला म्हटलं जातं जग्गू हा नावाचा फलंदाज जर इकडे सापडला असता तर प्लीज विनंती असेल वन मॅन शो पंचायत संघ आपला आलाय. इकडे कट पहा, इकडे कट केलाय चेंडू आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय पुन्हा एकदा चौकारासाठी. 4 धावा मिळतील. या 4 धावेने पुन्हा धावसंख्येत थोडीशी वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 12 धावा. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चांगली खेळी साकारताना नवीन आलेला फलंदाज गौतम साकारावी लागेल. एक जबाबदारीचा टॉनिक आपल्यावरती घ्यावं लागेल, जबाबदारी घेऊन चालावी लागेल आणि हीच जबाबदारी कायमस्वरूपी ठेवावी लागेल. सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गॅप शोधला गेला आणि त्या गॅप मध्ये फक्त चेंडूला दिशा दाखवली गेली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. हा इकडे गुटनाट एक फटका पाहायला मिळाला होता परंतु सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढवतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 17 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनपर्यंत जग्गू याला मात्र कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलंय. पाहूया जग्गू कितपर्यंत शांत राहतोय. हा इकडे खेळला गेलाय, सिंगल मात्र कन्वर्ट केलंय. नक्की सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा ना झाली होती परंतु इकडे पंजा येणार का तर नाही. बॅकअप मिळालाय. तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढवेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19. चेंडूंचा खेळ संपलाय. 5 येणारा शेवटचा चेंडू अजून बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 19 धावा. शेवटचा एक चेंडू शेष असेल. चांगली चपळाई दाखवली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. इकडे पाहूया नक्कीच मुंह आया पर हात नाही लगा. इकडे जग्गूला मात्र पुन्हा संधी मिळाली. धावसंख्या 1 ने वाढवेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 20 धावा. 20 रन 20 रन स्कोरबोर्ड पे. तर दुसरं षटक होतंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 20 धावा. तर 10च्या सरासरीने मात्र चाललाय आगवण वामिका स्टार संघ. चांगली खेळी साकारली जाते. 12 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा खर्च केले जाणार वन मॅन शो पंचायत संघाकडनं आणि किती धावा बनवण्याचं काम केलं जाणार दोन्ही फलंदाजांकडनं. एका बाजूला जग्गू तर दुसऱ्या बाजूला आपण गौतमला पाहू शकाल. पाहूया पुन्हा एकदा. इकडे बॅटची एज येते. सिंगल झोन मध्ये जात आहे. धावसंख्या 1 ने वाढवते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. जग्गूला पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. कारागिरी ठरलंय गोलंदाजी परंतु गौतमला थांबू शकणार का. इकडे पुन्हा एकदा चेंडू सिंगल झोन मध्ये जाताना सिंगल येते पुन्हा. 22 हालो चेक. तर पुन्हा एकदा सिंगल झोन मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगल रन पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 22 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील पाहूया तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती विकी. इकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू. इकडे मस्तकाला दस्तक देऊन चेंडू पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चकमा मात्र दिलाय. इकडे चकवलाय. तर यस आता मात्र डीजे वाजवला जाणार. डीजे मास्टर आता तयार झालेले आहेत. पाहूया इकडे पुन्हा एकदा नीटचं कनेक्शन जो हवा होता तो कनेक्शन इथे झालेला नाहीये. चेंडूचा खेळ संपलाय. 4 येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. पाहूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये जग्गू किती धावा जमवतोय आणि आगवण संघ कितपर्यंत मजल मारतोय पाहूया. इकडे पुन्हा एकदा ढकलण्याचं काम केलंय.
चेंडू जातोय सिंगल झोन मध्ये, सिंगल धावा मिळेल, धावसंख्या 1 ने वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा, 27 रन. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, 27 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे पाहूया, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल धाव मिळेल, षटक क्रमांक 3 होईल समाप्त. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतील वामिका स्टार आगवण संघाची 28 धावा. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संदेश. धन्यवाद डीजे मास्टर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू, इकडे सुंदर एफर्ट, टाळ्या वाजल्या पाहिजेत, सुंदर एफर्ट पाहायला मिळालं. 4 धावा रोखल्या गेलेल्या आहेत चौकार जाता जाता, मात्र इकडे सुंदर एफर्ट पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र अडवला जातोय. सिंगल रन मात्र रोखू शकत नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होईल, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंड वरती जग्गू. इकडे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते, बॅट चेंज, सिंगल झोन मध्ये चेंडू. पूर्णपणे जग्गूला शांत ठेवलंय, शांत ठेवण्याचं काम सातत्यपूर्व पार पाडलं जात आहे. वन मॅन शो पंचायत संघाकडनं. इकडे मात्र लेगस्टिकच्या बाहेर असणारा हा चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळत आहे. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 31. 31 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इकडे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल मिळतोय, धावसंख्या 1 ने वाढ होईल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 32. 32 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शेवटच्या 3 चेंडू वरती किती चौकार, किती सिंगल, किती डबल आणि किती विकेट. इकडे विकेट क्रमांक 1 जग्गू प्रेशर मध्ये होता, धावा येत नव्हत्या आणि जग्गूच्या फई मधनं चेंडू नीटसे बसत नव्हत्या आणि जग्गू थोडासा प्रेशराईज झाला होता आणि त्या प्रेशर मध्ये आपला फटका मात्र खराब खेळलाय, शॉट सिलेक्शन मात्र खराब झालाय आणि आपला विकेट मात्र थांबवतोय. तर यस, जाऊया आपण नवीन फलंदाज जितेश उर्फ बिल्ला. तर पाहूया, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा खर्च केल्या जाणार आहेत. तर ज्याप्रमाणे म्हटलं होतं धावा येणार की विकेट, तर विकेट तर आलाय, विकेट क्रमांक 1 आलाय. या षटकामध्ये विकेट क्रमांक 1 तर आलाय. पाहूया, इकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, सिंगल धाव येते, धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल आगवन वामिका स्टार संघ 33. 33 धावा. शेवटचा चेंडू पाहूया, गौतम स्ट्राईक एंड वरती टॅप केला चेंडू, क्षेत्ररक्षक वेध घेतोय चेंडूचा आणि चेंडू पकडला जातोय, फेकला जातोय, सिंगल धाव येईल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर 34. 34 धावा जमून 35 धावांचा टार्गेट मात्र इकडे सेटअप केला जातोय. तत्पूर्वी मी विनंती करीन टॉस साठी यायचंय पुढचे 2 संघ आपण पाहू शकाल. पुढचे 2 संघ डीजे मास्टर धन्यवाद, थांबायचं जरा. पुढचे 2 संघ आपण पाहू शकाल. कॉम बॉक्स मध्ये जुळले जाणार संतोषजी पाटील सर. पुढचा सामना एसडी विनर्स वर्सेस साई गणेश सातपाडी बी. दोन्ही संघाचे संगणक प्लीज टॉस बॉक्स मध्ये जुडायचंय. एसडी विनर्स आणि साई गणेश सातपाडी बी दोन्ही संघ लगेच टॉस बॉक्स मध्ये जुडा. तर टॉस बॉक्स मध्ये जुडणे जाणार व्हॉइस ऑफ
उमरोई संतोषजी पाटील सर. धन्यवाद. या जाऊया आपण टॉस कडे. SD विनर्स संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सातपाडी ब संघ असणार आहे. याआधी सातपाडी अ संघ आपण पाहिला. चला या सातपाडी आलेला आहे. यस संच आलेला आहे आपण पाहतोय. रन टार्गेट. मंगेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल आणि सलामीचा बॅटर वन मॅन शो 45 संघाकडून आपण पाहू शकाल. विकी आणि विश्वास. पाहूया सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू आपण पाहू शकाल. निर्धाव पाहायला मिळाला. दुसरा चेंडू विकास चेंडूच्या खाली थ्रो पाया फेकला जातोय. अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळाली परंतु चपळाईने जी धाव घेतली गेली होती सिंगल धावाने हे श्री गणेशा मात्र केलं जातंय. वन मॅन शो 45 संघाकडनं खातं ओपन केलंय संघाचं व वैयक्तिक सुद्धा विकीच्या माध्यमातून. स्वप्नील चांगला कट केलाय. विकास पूर्ण आपला शरीर चेंडूला पकडण्यासाठी यानंतर होणारा सामना आपण GNCC पालघर ए वर्सेस अमर उन्नती दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे लगेच टॉस बॉक्स मध्ये. अमर उन्नती आणि GNCC पालघर ए. तर नक्कीच खराब फेकी तर झाली होती परंतु यष्टीरक्षक आपण पाहू शकाल गौतम याने सुंदर कलेक्शन केलंय. चेंडूला पकडलं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा सिंगल घेतला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून. सिंगल धाव येते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 5 चेंडूच्या खेळानंतर 6 धावा. शेवटचा चेंडू असेल मंगेशांच्या षटकात येईल. इकडे पुन्हा एकदा सिंगल झोन मध्ये जाताना षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती संघ GNCC ए टीम अफसर आ जाइए प्लीज. स्पीडअप करा विनंती असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावांचा टार्गेट आहे. 7 धावा पहिल्या षटकात खर्च झालेला आहे मंगेशकडनं. अजूनही आवश्यकता असेल 18 चेंडू मध्ये 28 धावांची. 18 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता
वनमॅन शो पंचायत संघ पाहूया. इकडे स्ट्रोक खेळलाय, सरळ हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. बसंत सर या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत दोन संघादरम्यान. GNCC पालघर ए संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अमर उन्नती मायकोपचा हा संघ आहे. दोन्ही संघातील कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॉईस पहिलं काट आणि इथे मात्र आपण पाहतोय यस काट येत आहे. अमर उन्नती आपला नाणेफेक जिंकला, काय डिसिजन असणार आहे? आमच्या टीमला पहिला विचारतो काय डिसिजन असेल तर नंतर सांगतो तुम्हाला मी. एक अंदाज जर पाहिला तर या ठिकाणी या मैदानावर खेळला जाईल, कसं वाटेल तुम्हाला या मैदानावर खेळताना? हाय फिल्डिंग घेतला मी. ह्या ग्राउंडवर आम्ही खेळतोय, त्यामुळे आम्हाला जास्त स्कोर थांबवायचा आम्ही प्रयत्न करू. यांच्या विचार केला तर एक मायकोपचा संघ या ठिकाणी खेळला गेला, चांगली खेळ नक्कीच दर्शवला, परंतु हार जीत असते. इथून मात्र तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातील पुढच्या या अमर उन्नती मायकोप संघाला. तो GNCC टीम आप सर क्या बोलना चाहोगे इस मैदान के बारे में? और टॉस हारा है, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? टॉस जीत के हम लोग बैटिंग ही करते पहले. आज पूरा टीम अपने को दिखाई देगा? यस यस, पूरा टीम देगी. और कैसा लग रहा है यहाँ पे आके, पालघर वेऊर में आके कैसा लग रहा है? कुछ दिन पहले ये ग्राउंड एकदम जंगल था. इन लोग की शिवराज जी वेऊर की बहुत मेहनत है यहाँ पे, जो बहुत खूबसूरत ग्राउंड बना. विकेट के बारे में क्या कहना चाहोगे? थोड़ा सा विकेट में नमी है जिस कारण मिट्टी है, और मिट्टी के कारण अगर बॉल जो है बैट पे परफेक्टली आ नहीं रहा है, क्या कहना चाहोगे? दुबे की मेहरबानी है, पैसे बचाने के चक्कर में रोड रोलर नहीं मंगाया. जरूर, लेकिन आपको भी शुभकामनाएं इस अगली मैच के लिए. यस, अमर उन्नती संघ मात्र टॉस विन झालाय आणि चॉईस घेतली आहे फर्स्ट फील्ड. तथापि पुन्हा एकदा पण मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट पुन्हा एक सिंगल कन्वर्ट केलं जात आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 10 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती येऊन पोहोचलंय. बिल्ला आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. सुंदर फटका पाहायला मिळाला होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू जातोय. इकडे पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न होतो, पंचांकडनं इशारा येतोय. बाहेर जाणारा हा चेंडू, लेग स्टिक बाहेर असणारा हा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा, अवंतर धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 11 धावा. स्ट्रोक खेळलाय पाहूया. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू पकडला जाते, धावचीची संधी आली आहे आणि पुन्हा एकदा पाहूया पंचांकडनं निर्णय पोचला जातोय. आउट. धावचीत बाद. स्वप्नील सॉरी विश्वास बाद होतोय. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 3 चेंडू मध्ये मोठे प्रहार पाहायला मिळतील का, कारण की करावं लागेल, इकडे मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना, कारण की सामना जिंकायचा आहे, तर चांगला खेळ सुद्धा दाखवावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. मंगेश चेंडू वरती पाहायला मिळतोय. चेंडूला फील्ड करतोय, फेकणार. निर्धाव चेंडू, 5वा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इकडे बाहेर, चेंडू ही बाहेर आणि फलंदाजी बाहेर. लगेच नवीन चेंडू पाठवा.
आला आला चेंडू. तर यस जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये अक्षय नवीन फलंदाज. इकडे कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अक्षय यांचं, परंतु चेंडू आणि फळीमधला जो संपर्क असतो तो झालेला नाहीये. षटक क्रमांक तिसरा होईल समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती पाहू शकाल 11 धावा. अजूनही आवश्यकता असेल 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 6 चेंडूच्या खेळामध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 24 धावांची आवश्यकता. विकास बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला चेंडू जग्गू. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुंदर क्षेत्ररक्षण जग्गूकडनं पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं जातंय. इकडे पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला झोकून ठेवतोय चेंडू अडवण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र आता चकमा देऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार. फुलटो चेंडू हाताळले जात आहेत विकासकडनं. इकडे पुन्हा एकदा संधी दिली जातो. शॉर्ट ऑफ लेन होती परंतु चेंडू स्विंग झाला होता. नीटचं कनेक्शन झालेलं नाहीये. सिंगल धाव येते. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. पुन्हा गॅप शोधला. चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 20 धावा. इकडे पुन्हा टॅप केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. फील्ड होते. चेंडू शेवटचा शिल्लक पाहूया आणि सामना जिंकला जातोय. आगवन वामिका स्टार संघ. अभिनंदन आगवन वामिका स्टार संघ. तसेच कौतुक असेल ते म्हणजे वनमॅन शो 45 संघ. वनमॅन शो 45 संघ आपण कुठे जाऊ नका. लगेच आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. त्याचबरोबर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे